स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि या पुढच्या ज्या क्लिप आहे त्या दुपारच्या आहे म्हणजे, आणि आता दुपारनंतरची क्लिप आता पुन्हा म्हणजे व्हिडिओलाच मी उशिरा सुरुवात केली, कारण आज ते गेले लग्नाला आणि एक फोन असल्यामुळं थोडं आरू पाहती थोडं प्राची पाहती असं करत करत आज व्हिडिओ झालेला नाही। तर म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करून टाकू। तर आल्यावर एक सिरियस मुद्द्यावर मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, चला मी साडी बघून येते, तुम्हाला आल्यावर दाखवते। पाय हे निघाले लग्नाला नवीन कपडे वगैरे घालून। मी म्हटलं मग थोडा वेळ भरपूर आहे, आता गॅस वगैरे पुसून घेतला, प्राचीनी मस्त फरची पुसून घेतली। एवढ्या तुरी घुगऱ्या काही करायला ठेवलं, भाजी बिजी नसल्यावर छान घुगऱ्या होत्या। आणि वानराच्या भीतीने जसं लवकर सांगल्यामुळे आहे ना, ह्या अशा हिरव्या हिरव्या ज्या दिसते ना तुम्हाला, ही अशा तुरी झाल्यात। मग आमच्या काही खिडक्या काही हिरव्या बघा, भरणीत दाखवल्यावर समजा नाही बघा, असं नुकसान होतं आमचं माकडांमुळं। चला जाऊ दे, आता ह्या आहे ना गोणीतल्या, ह्या आहे ना भिजत टाकायची आहे, मला डाळ करायची आहे मला। आता ही भरपूर डाळ होऊन जाईल ना, तर पुढच्या वर्षी नाही लावणार मी तूर, कारण मग काढायची पण फजिती होते आणि ही पुरून जाईल पुढच्या वर्षापर्यंत। पुढच्या वर्षी लावणार नाही मग मी, यूज करून, कारण आई म्हणे खूप परेशान करते माकडं, पुढच्या वर्षी लावायचीच नाही म्हणे, मग लावणारच नाही पुढच्या वर्षी। जाऊ दे आता हीच यूज करू आम्ही। दिसायला हातावर नीट थांबा, हा दिसलं। हे बघा, मला वाटलं होतं मी पाण्यात भिजत टाकन, पण ही अशी चुरी आणि खिडकी आणि काड्या भरपूर यात, तर मला वाटतं आधी निसून घ्यायला लागन आणि चांगली चांगली एकीकडे करावं लागन, त्यावेळेस छान डाळ येईन। नाही तर अशी सगळी एकत्र टाकली ना तर मला निसायला खूप परेशानी होईल ही डाळ। त्याच्यामुळे मी आज काय करते, ही निसूनच घेते आणि मग उद्या भिजत टाकन। अडकण्याच्या चाळणीने चाळलं ना तर एवढं असं चुरा चुरा आणि हिरवी आणि छोटी खाली पडायली। मी आता जस्ट फिरून आले आणि तिरंगा साडी नाही आहे जी नवीन आहे ट्रेंडिंग, तर ती आणायला जायची मला मैत्रिणीसोबत, तर ती आणते, आणल्यावर दाखवते। ओके, आपल्या साबुदाणा पापड्या वाळून छान निघाल्यात, परतभर झाल्यात एवढ्या, आणि पातळ पण आहे बघा, मी दाखवते तुम्हाला। तर इथं मला परत ठेवावं लागेल हे बघा, पातळ पण किती झाल्यात, हो निघून पण आल्यात छान। विशेष म्हणजे तुम्हाला तळून दाखवते मग लक्षात येईल। बुंदी पण आणली थोडीशी आरूसाठी, थांब थांब, तळल्यावर अशा काही दिसायला छान आहे ना। आलू असल्यामुळं थोडंफार ते आलू तळताना रेड रेड होतं थोडंसं, पण खायला टेस्ट एकदम छान आहे। तुम्ही करू शकता, हे उपवासाला एकदम छान आहे। टिकली पडली माझ्या हातात। तर पापडीचा व्हिडिओ मी रिसेंटली परवा टाकला होता, तर आज तळून बघितलं, एकदम टेस्टी झाल्या। आम्ही प्लेटभर तळलेल्या सगळ्या खाऊन टाकल्या, तर करून बघा, त्यावेळेसच तुम्हाला म्हणजे लक्षात येईल ते टेस्ट कशी आहे म्हणून। छान आहे। आणि हा व्हिडिओ मी आहे ना इथंच एंड करते। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।